कृषी रक्षक ॲग्रोकेअरची सुरुवात कशी झाली आम्हाला सांगा. योग्य नियोजन आणि मार्गदर्शन नसल्यामुळे नफा नेहमीच अनिश्चित राहायचा आणि तेव्हाच मनात एक प्रश्न निर्माण झाला आणि या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना कृषी रक्षक ॲग्रोकेअरची सुरुवात झाली. आज अनेक शेतकरी अंदाजावरती शेती करतात. आम्ही शेतीला विज्ञान आणि डेटाशी जोडतो. योग्य माती परीक्षण, योग्य पीक निवड, योग्य वेळेवरती योग्य उपाय यामुळे खर्च कमी होतो, उत्पादन वाढतं आणि नफा वाढतो. स्वतःचा ॲग्रो बिझनेस सुरू करून फक्त 1 वर्षामध्ये तो महिन्याला 1 लाख रुपये कमवू शकतो. सेंटर चालू केल्यानंतर त्यांना ग्राहक देण्याची जबाबदारी सुद्धा कंपनीचीच आहे. म्हणजे ॲक्च्युअली तुम्ही सेंटरही आम्ही तुम्हाला चालू करून देत आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला आम्ही फार्मरही देत आहोत. कृषी रक्षक ॲग्रोकेअरचं एक ब्रीथ वाक्य आहे, फ्रॉम सॉईल टू सक्सेस. आपली जी कृषी रक्षक ॲग्रोकेअर ही जी कंपनी आहे, ह्या कंपनीचं आपल्या पुढचं 10 वर्षांचं विजन काय आहे? हे बघा, आमचं विजन हे आहे की नमस्कार, मी तुषार आणि आजच्या पॉडकास्टमध्ये मी तुमचं खूप खूप असं स्वागत करतो. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कृषी पदवीधर म्हणजेच ॲग्री प्रोफेशनल्स यांचं फ्युचर आणि करिअरबद्दल चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत एक युवा उद्योजक ज्यांनी त्यांच्या 24व्या वर्षी उद्योजकतेमध्ये यशस्वीपणे पाऊल टाकत अनेक व्यवसाय सुरू केले. मार्केटमधील ट्रेंड, ग्राहकांची गरज आणि व्यवसाय धोरण याचा सखोल अभ्यास करून ते इनोव्हेटिव्ह आणि ग्रोथ ओरिएंटेड व्हेंचर्स उभारण्यावरती लक्ष केंद्रित करतात. असे कृषी रक्षक ॲग्रोकेअर कंपनीचे संस्थापक श्री गौरव कदम आपल्यासोबत आहेत. वेलकम सर. या पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. नमस्कार सर. पहिलं तर आपल्या ऑडियन्सला एक स्वतःची ओळख सांगा की तुमचं नक्की शिक्षण काय झालं आणि ॲग्री इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कधीपासून काम करताय? माझं नाव गौरव कदम. मी माझं MBA मार्केटिंग मॅनेजमेंट हे शिक्षण पूर्ण केलं आणि गेल्या 6 वर्षापासून मी ॲग्री इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. सर, कृषी रक्षक ॲग्रोकेअरची सुरुवात कशी झाली आम्हाला सांगा. मी माझं MBA मार्केटिंग मॅनेजमेंट कंप्लीट केलं, पण माझी खरी ओळख फक्त एवढीच नाही आहे. तर मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. शेती, मेहनत, संघर्ष ह्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या फक्त मी ऐकलेल्या नाही आहेत, तर त्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. जिथे मेहनत खूप होती पण योग्य नियोजन आणि मार्गदर्शन नसल्यामुळे नफा नेहमीच अनिश्चित राहायचा आणि तेव्हाच मनात एक प्रश्न निर्माण झाला आणि या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना कृषी रक्षक ॲग्रोकेअरची सुरुवात झाली. सर, तुम्ही कृषी रक्षक ॲग्रोकेअरची सुरुवात कशी झाली तुम्ही सांगितलं की तुम्हाला शेतकऱ्यांची तळमळ, त्यांची मेहनत दिसली. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ॲग्री प्रोफेशनल जे आहेत यांच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र सेंटर मॉडेल तयार करावं अशी गरज का वाटली? ॲग्री प्रोफेशनलकडं नॉलेज असतं परंतु त्यांच्याकडे एक बिझनेस सिस्टम नाही आहे. म्हणजे टेक्निकल गोष्टींचं तर त्यांना पूर्ण माहिती आहे, परंतु ब्रँड बिल्डिंग, मार्केटिंग, फार्मर सपोर्ट या गोष्टींचा त्यांना अनुभव नाही आहे. आणि कृषी रक्षक ॲग्रो सेंटर हे त्यांचं ज्ञान आणि व्यवसायाशी जोडणारं एक माध्यम आहे. आपला कृषी रक्षक ॲग्रोकेअर जो आहे याचं वेगळेपण काय हे आपल्या प्रेक्षकांना समजलंय. माझा पुढचा प्रश्न असा आहे, कृषी रक्षक ॲग्रोकेअर म्हणजे नक्की काय, की हे फक्त कृषी सेवा केंद्र आहे का? हे एक कृषी सेवा केंद्र नाही, हे एक ॲग्री प्रोफेशनलसाठी एक बिझनेस हब आहे. या ठिकाणी सॉईल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग, क्रॉप प्लॅनिंग, शेड्यूलिंग या सगळ्या गोष्टी फार्मरला एकाच छताखाली पुरवल्या जातात. तर तुम्ही याच्यामध्ये ॲग्री प्रोफेशनल्स हा शब्द वापरला. तर ॲग्री प्रोफेशनल्सला आता ज्या लोकांना आपल्याला आपलं सेंटर मॉडेल द्यायचं आहे, मग अशा लोकांना डिग्रीची गरज असणं आवश्यक आहे का? डिग्रीची गरज असेल असं मी नाही म्हणणार, परंतु हे मॉडेल उभा करण्यासाठी म्हणजे कृषी रक्षक ॲग्रोकेअरचे बिझनेस पार्टनर होण्यासाठी त्या लोकांना काही लायसन्सची रिक्वायरमेंट आहे, ज्याच्यामध्ये फर्टिलायझर लायसन आहे, पेस्टिसाईड लायसन आहे. जी लोक ह्या लायसन्ससाठी पात्र आहेत अशी सर्व लोक कृषी रक्षक ॲग्रोकेअरचे बिझनेस पार्टनर होऊ शकतात. एखाद्या ॲग्री प्रोफेशनलला जर कृषी सेवा केंद्र चालू करायचं आहे मग त्याने आपलं सेंटर मॉडेल का घ्यावं, रादर दॅन की त्यांनी असं सामान्य कृषी सेवा केंद्र का चालू करू नये? आणि सामान्य कृषी सेवा केंद्रामध्ये आणि आपल्या सेंटर मॉडेलमध्ये फरक काय? कृषी सेवा केंद्र जे आहे हे फक्त एक प्रोडक्ट सेलिंग पुरतं मर्यादित राहतं. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रोडक्ट मिळण्याचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं. परंतु कृषी रक्षक ॲग्रोकेअरचं जे सेंटर आहे या सेंटरमध्ये आपण अनेक साऱ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सॉईल टेस्टिंग आहे, वॉटर टेस्टिंग आहे, क्रॉप प्लॅनिंग आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण असेल तर शेतकऱ्यांसाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणजे कृषी रक्षकचं ॲग्रो सेंटर आहे. सामान्य कृषी सेवा केंद्रामध्ये आणि आपल्या सेंटर मॉडेलमध्ये फरक आहे की एका ठिकाणी फक्त प्रोडक्ट्स मिळतात आणि एका बाजूला म्हणजे आपल्या सेंटर मॉडेलमध्ये प्रोडक्ट सोबतच त्याचं काही जे कन्सल्टिंग असेल किंवा कोणतं पीक लावावं, त्याची जी सॉईल आहे त्याचं टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण एका ठिकाणी करतो. बरोबर. आपली जी कृषी रक्षक ॲग्रोकेअर ही जी कंपनी आहे, ह्या कंपनीचं आपल्या पुढचं 10 वर्षांचं विजन काय आहे? हे बघा, आमचं विजन हे आहे की भारतातील प्रत्येक शेतकरी नियोजनबद्ध नफ्याची शाश्वत शेती करावा. आम्हाला असं वाटतं की शेतकरी जर योग्य पद्धतीने शेती करायला लागला तर त्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास नक्कीच होईल. आणि यासाठी आम्ही प्रत्येक पिनकोडवरती एक सेंटर असं हे आमचं लक्ष ठेवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पुढच्या 5-10 वर्षामध्ये
आपल्या प्रत्येक पिनकोडवरती एक सेंटर हा फॉर्म्युला आम्ही रन करतोय. जे आपले सेंटर्स असतील त्याच्यामध्ये मिनिमम किंवा मॅक्सिमम अंतर किती असेल आणि त्याचा फायदा आणि तोटा आपल्या दोन जे सेंटरचे ओनर आहेत किंवा ॲग्री प्रोफेशनल जे आहेत त्यांना त्याचा तोटा होऊ शकतो का? बरोबर, खूप भारी प्रश्न आहे हा, की म्हणजे आमचं धोरण आहे की आम्ही प्रत्येक पिनकोडवरती एक सेंटर उभारणार आहोत. परंतु हा प्रश्न नक्कीच मनामध्ये येऊ शकतो की जर प्रत्येक पिनकोडवरती एक सेंटर उभारलं तर त्या ठिकाणी पहिल्या सेंटरला दुसऱ्या सेंटरचा त्या ठिकाणी तोटा होईल का? हे मी क्लिअर करतो की आमचे जे नवीन सेंटर म्हणजे आम्ही सुरुवातीला प्रत्येक तालुक्याच्या लेवलला एक सेंटर आम्ही उभारणार आहोत आणि तिथून शेतकऱ्यांना जे काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस आम्ही देणार आहोत. ॲडिशनल पुढच्या पार्टमध्ये आम्ही तालुक्यामधील जे बाकीचे पिनकोड्स आहेत त्या ठिकाणी आम्ही आमचे नवीन सेंटर उभारू. परंतु त्या सेंटरचा आमच्या जुन्या सेंटरला तोटा न होता हा डायरेक्टली फायदा होईल. म्हणजे आम्ही जो आमचा बिझनेस मॉड्यूल आहे हा बिझनेस मॉड्यूल डिझाईन करतानाच अशा पद्धतीने केलेला आहे की जो नवीन सेंटर आहे हा नवीन सेंटर डायरेक्टली कनेक्टेड आहे आमच्या जुन्या सेंटरशी. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे काही प्रोडक्ट सेल होतील किंवा जे काही सर्व्हिसेस आपण त्या ठिकाणी देऊ त्याचा डायरेक्टली फायदा आमच्या या जुन्या सेंटरला होणार आहे. सर, आता तुम्ही सांगितलं की आपलं जे नवीन सेंटर असणार आहे जे पिनकोड वाईज नंतर येईल प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचा फायदा जुन्या सेंटरला होणार आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे आणि हे मला खूप असं युनिक आणि अशी वेगळी अशी कन्सेप्ट वाटते. तर माझा पुढचा प्रश्न हा आहे, जे आपले ॲग्री प्रोफेशनल्स आहेत जे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत साधारणपणे त्यांना किती रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल? हे बघा, आज जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे एका ॲग्री प्रोफेशनलला जर स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल, एक कृषी सेवा केंद्र चालू करायचं असेल तर त्या ठिकाणी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. परंतु कृषी रक्षक ॲग्रोकेअर ही एक लो इन्व्हेस्टमेंट मॉडेल आहे. पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस प्रश्न असा येतो की जी आपण इन्व्हेस्ट केली ही रक्कम आपल्याला साधारणपणे किती दिवसांमध्ये महागारी आपण ती मिळवू शकतो? बघा, कृषी रक्षक ॲग्रोकेअरचा ज्यावेळेस एखादा व्यक्ती बिझनेस पार्टनर होतोय आणि तो त्याच्या ठिकाणी सेंटर चालू करतोय, आम्ही बिझनेस मॉडेल अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की ती फक्त 1 वर्षामध्ये ती सगळी इन्व्हेस्टमेंट तो रिटर्न कमवू शकेल. म्हणजे आम्ही प्रेझेंट करताना हे वाक्य आम्ही आवर्जून बोलतो की एक नवीन कृषी प्रोफेशनलनं स्वतःचा ॲग्रो बिझनेस सुरू करून फक्त 1 वर्षामध्ये तो महिन्याला 1 लाख रुपये कमवू शकतो. एवढी ताकद ह्या बिझनेस मॉडेलमध्ये आहे. सर, आता तुम्ही सांगितलं की साधारणपणे 1 वर्षामध्ये आपली पूर्ण जी गुंतवणूक आहे ती आपला परत मिळू शकते. सर, आपण आज मार्केटमध्ये बघतो की फ्रँचायझी मॉडेल हे खूप ठिकाणी आपल्याला दिसतात प्रत्येक शहरामध्ये वगैरे. मग आपलं जे कृषी रक्षक ॲग्रोकेअर हे जे मॉडेल आहे हे फ्रँचायझी मॉडेल आहे का? नाही, हे फ्रँचायझी मॉडेल नाही म्हणता येणार, कारण हे एक बिझनेस पार्टनरशिप मॉडेल आहे. या ठिकाणी जो काय पूर्ण व्यवसाय आहे हा व्यवसाय सेंट्रलाइज पद्धतीने चालतो. म्हणजे जर आम्हाला फ्रँचायझी मॉडेलमध्ये यायचं असतं तर आम्ही आमचे प्रोडक्ट्स घेऊन मार्केटमध्ये आलो असतो. परंतु मला हा सांगताना अतिशय अभिमान वाटतोय की कृषी रक्षक ॲग्रोकेअर कंपनीचे स्वतःचे कोणतेही प्रोडक्ट नाही आहेत. म्हणजे आमचा जो फोकस आहे हा प्रोडक्ट सेल नाही आहे. त्यामुळे हे एक बिझनेस पार्टनरशिप मॉडेल आहे ज्याच्यामध्ये आपण एक चांगलं मोठं करिअर करू शकतो. आणि फ्रँचायझी मॉडेल म्हणजे ते फक्त एक दुकानापुरतंच मर्यादित राहतं, तसं हे नाही आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, कृषी रक्षक जे आपलं सेंटर मॉडेल जे आहे हे आपल्या ॲग्री प्रोफेशनल्सनी घेतल्यानंतर आपली कंपनी त्यांना कशा प्रकारे मदत करणार? कृषी रक्षक ॲग्रोकेअरने त्यांना खूप साऱ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा व्यवसाय खूप स्पीडने ग्रो होणार आहे. पहिलं म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आत्ता आपल्याला माहिती आहे की डिजिटल मार्केटिंगचं हे संपूर्ण सगळं युग आहे. तर याच्यामध्ये त्यांना लागणारी जी काही डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये सोशल मीडिया असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, रील डिझायनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आमच्या ज्या बिझनेस पार्टनर्स आहेत त्यांना आम्ही पुरवतो. दुसरं म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट सर्व्हिस. आज प्रत्येक व्यक्ती हा बिझनेसमध्ये काय अपयशी ठरतो तर त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्याच्यावरती कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे याचं त्यांना नॉलेज नसतं. तर ॲज अ कंपनी आम्ही त्यांना ह्या सर्व्हिसेस पुरवतो की त्याच्यामध्ये त्यांचा जो पूर्ण बिझनेस आहे त्याच्यामध्ये अगदी फायनान्शियल मॅनेजमेंटपासून प्रोडक्ट मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंगच्या माध्यमातून पुरवतो. आम्ही त्यांच्यासाठी 1 वर्षामध्ये तब्बल 12 ट्रेनिंग आम्ही फायनल केलेले आहेत. त्याच्यामध्ये महिन्याला 1 ट्रेनिंग आम्ही त्या ठिकाणी घेतो आणि त्या ट्रेनिंगमध्ये जे सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून त्यांना मेंटॉरिंग केलं जातं. त्याच्यामध्ये पूर्ण त्या गोष्टींचं नॉलेज दिलं जातं की ज्याच्यामधून त्यांचा व्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो होणार आहे. अशा ह्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. दुसरं आहे ते म्हणजे पर्सनल ब्रँडिंग. आज जर आपण बघितलं तर एखादा व्यक्ती त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी आज पर्सनल ब्रँडिंग खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांच्या पर्सनल ब्रँडिंगसाठी अगदी स्क्रिप्ट रायटिंग, व्हिडिओ शूट, व्हिडिओ एडिटिंग या सगळ्या गोष्टी ब्रँड त्यांना पूर्णपणे फ्रीमध्ये देणार आहे. म्हणजे आज जर आपण बघायला गेला तर ब्रँड त्यांना 8,68,000 रुपयांच्या सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट त्यांना त्या ठिकाणी देतं, ज्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय फक्त 1 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वाढतो. सो तुम्ही आत्ता ज्या काही गोष्टी सांगितल्या ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण बऱ्याच वेळा लोक बिझनेस चालू करतात पण फक्त सिस्टम नसल्यामुळे किंवा त्यांना टेक्निकल सपोर्ट नसल्यामुळे त्यांचा बिझनेस खूप लॉसमध्ये जातो आणि
हे आपलं जे सिस्टीम आहे किंवा आपली जी कंपनी त्यांना मदत करणार आहे डिजिटल मार्केटिंगपासून असेल ते तुम्ही म्हटलं की ज्या वर्षाला 12 ट्रेनिंग्ज आपण देणार आहेत आणि ती फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे ॲग्री प्रोफेशनलसाठी. पण सर, लोकांच्या मनामध्ये एक भीती असते की आपण एक सेंटर चालू केलं आणि त्याच्यामध्ये ग्राहकच नाहीत आले तर मग याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आत्ता ज्या मी तुम्हाला सर्व्हिसेस सांगितल्या ज्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग आहे, पर्सनल ब्रँडिंग आहे, या गोष्टींची पूर्व कल्पना आम्हाला आहे की म्हणजे ग्राहक आकर्षित करण्यासाठी ज्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ॲज अ ब्रँड, ॲज अ कंपनी आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत. म्हणजे मार्केटिंगची पूर्ण जबाबदारी त्या सेंटरची ही कंपनी घेते. त्याच्यामुळं ग्राहक येतील किंवा नाही येतील हा जो प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे त्याची कोणतीही चिंता करायची गरज नाही. आज ॲज अ कंपनी आम्ही त्यांना पूर्ण मार्केटिंग सर्व्हिस या ठिकाणी पुरवत आहोत. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होती की आपण त्यांना एक मॉडेल पण देतो, एक सेंटर देतो आहे, त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स असतील, काही सर्व्हिसेस असतील आणि प्लस जे कस्टमर्स येणार आहेत ह्याची जबाबदारी पण आपण टेक्निकली आपल्याकडे आहे की ज्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणा, पर्सनल ब्रँडिंग म्हणा, ह्या गोष्टी आपण देतो. त्याच्यामुळे तोही क्लिअर होतो. तुम्ही असं जरी म्हटलात ना की म्हणजे सेंटर चालू केल्यानंतर त्यांना ग्राहक देण्याची जबाबदारी सुद्धा कंपनीचीच आहे. म्हणजे असं म्हणायला सुद्धा काही हे नाहीये, कारण ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेतलेली आहे. पण सर, लोकांच्या मनामध्ये एक भीती असते की आपण सेंटर चालू केलं आणि तिथे शेतकरी जर आले नाहीत, थोडक्यात फार्मर ट्रस्ट निर्माण करण्यासाठी आपली कंपनी त्यांना कशी मदत करणार आहे? जसं मी आता तुम्हाला सांगितलं की डिजिटल मार्केटिंग आहे, पर्सनल ब्रँडिंग आहे, ह्या ॲक्टिव्हिटी तर आपण करतोच आहे आणि त्यासोबत पूर्ण मार्केटिंग सपोर्ट जो काय आहे त्या सेंटरला ही पूर्णपणे कंपनी देणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही फार्मर ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी त्या ठिकाणी लोकल फील्ड लेवलला आम्ही काही प्रोग्राम त्या ठिकाणी घेतो. म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी सेंटर आमचं असेल त्याच्या आजूबाजूला गावांमध्ये आमचे कृषी संवाद प्रोग्राम होतात, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पूर्ण माहिती दिली जाते की बाबा आज माती परीक्षण का गरजेचं आहे, वॉटर टेस्टिंग का गरजेचं आहे, कोणतंही पीक घेताना त्याचं नियोजन करणं का गरजेचं आहे, असे काही अवेअरनेस प्रोग्राम आम्ही प्रत्येक भागामध्ये घेतो आणि त्याचा डायरेक्टली सपोर्ट हा आमच्या कृषी रक्षकच्या बिझनेस पार्टनरला होतो, त्या सेंटरला होतो. त्यामुळं कोणतीही भीती त्यांच्या मनामध्ये राहणार नाही की बाबा आपण सेंटर चालू केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी येत आहेत का नाही येत आहेत. त्याची पूर्ण जी काय जबाबदारी असेल ती कंपनी घेते. म्हणजे ॲक्च्युअल तुम्ही सेंटरही आम्ही तुम्हाला चालू करून देत आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला आम्ही फार्मरही देत आहोत. म्हणजे असं म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही आता सांगितलं की आपण ॲक्च्युली जे शेतकरी आहेत, जे फार्मर्स आहेत, हे आपल्या सेंटरमध्ये येण्याची जबाबदारी पण आपण घेतोय. म्हणजे थोडक्यामध्ये आपण त्यांना पूर्ण बिझनेस सेटअप करण्यापासून, त्यांना प्रोडक्ट देण्यापासून ते जे कस्टमर्स आहेत इथपासून ते आपण म्हणजे टोटल जी जबाबदारी ते आपल्या कंपनीचे. ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. पुढचा प्रश्न असा आहे की जे आपले सेंटर्स आहेत, जे आपले मॉडेल्स आहेत, याच्यामध्ये आपण नक्की कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स ठेवणार आहे? आपले जे सेंटर आहेत जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की कृषी रक्षक ॲग्रो केअर स्वतः कोणतेही प्रोडक्ट बनवत नाही, कारण फक्त प्रोडक्ट विकणे हा आपला हेतू नाहीये. परंतु आपल्या सेंटरमध्ये जे प्रोडक्ट अवेलेबल आहेत, कारण शेतकऱ्यांना कन्सल्टिंग केल्यानंतर त्याच्यासोबत लागणारे जे काही प्रोडक्ट आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी ठेवावे लागतील. परंतु आपण त्या ठिकाणी ब्रँडेड कंपन्याच त्या ठिकाणी आपण निवडतो की ज्याचे रिझल्टची गॅरंटी ही 100% आज मानली जाते. असे प्रोडक्ट्स आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत की ज्याचे 100% रिझल्ट शेतकऱ्यांना मिळतील. त्याच्यामुळं त्या गोष्टीची कोणतीही चिंता करायची नाही की या ठिकाणी आपण कोणते लोकल प्रोडक्ट ठेवणार आहोत का किंवा बाकीच्या गोष्टी. आपल्या शॉपमध्ये जे काय प्रोडक्ट असतील हे सगळे टॉप क्वालिटीचे असतील, 100% रिझल्ट ओरिएंटेड असतील, ज्याचे शेतकऱ्यांना 100% फायदा होईल. आपण जर आता सांगितलं की आपलं जे स्टोअर असणार आहे किंवा आपले जे सेंटर्स आहेत इकडे फक्त ब्रँडेड कंपनीचे सगळे प्रोडक्ट्स असतील की ज्याचा 100% रिझल्ट येणार आहे. पण याच्यामध्ये जे आपले काय ॲग्री प्रोफेशनल्स आहेत की जे आपलं सेंटर हे करणार आहेत, या ॲग्री प्रोफेशनल्सना स्वतःचं काही स्वातंत्र्य आहे का की त्यांना पण वेगळे प्रोडक्ट्स ठेवण्याचं वगैरे? हां, स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य नाही अशी गोष्ट नाहीये. परंतु कोणतंही लोकल प्रोडक्ट आमच्या परमिशन शिवाय आम्ही त्या ठिकाणी त्यांना ठेवू देत नाही. याच्या पाठीमागचं उद्दिष्ट हेच आहे की आपले जे फार्मर आहेत ह्या फार्मरला ॲक्च्युअल रिझल्ट मिळावा. फक्त एक मार्जिनचा विचार करून आपण कोणतेही नवीन प्रोडक्ट फार्मरला देऊ नये यासाठी आम्ही त्या गोष्टी या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेवलेल्या आहेत की बाबा तुम्हाला कोणतंही प्रोडक्ट त्या ठिकाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही कंपनीची परमिशन घेणं गरजेचं आहे. आणि जे प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी ठेवतोय ते प्रोडक्ट सुद्धा त्यांना विचारूनच ते ॲड करणार आहे. म्हणजे जसं की आपण प्रत्येक एरिया जर बघितला तर प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टची नीड आहे. प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे क्रॉप घेतले जातात. त्यामुळे त्या ठिकाणी शॉप चालू केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच व्यक्तीला जो कोण आमचा सेंटर ओनर आहेत त्यांना विचारात घेऊनच आम्ही त्या ठिकाणी प्रोडक्ट सिलेक्शन करतो. त्यामुळं बाकीचा काय प्रश्नच येत नाही. आता सर तुम्ही सांगितलं की जे प्रोडक्ट्स आहेत हे आपण फक्त ब्रँडेड कंपनीज ठेवतो, मग असे बोलला. आता तुम्ही असं म्हटलं की जे लोकल आहेत ते आपण ठेवणार नाहीये. असे प्रोडक्ट्स की ज्याने शेतकऱ्यांचं किंवा शेतीचं नुकसान होईल असे प्रोडक्ट्स आपण ठेवत नाही. याचा अर्थ की आपण शेतकऱ्यांची पण तेवढीच काळजी घेतोय आणि आपले जे ॲग्री प्रोफेशनल जे आपले बिझनेस पार्टनर जे असणार आहेत
याची पण आपण तेवढीच काळजी घेतोय. ही खूप आपलं जे मॉडेल आहे ह्याची खूप एक चांगली बाजू आणि चांगली गोष्ट आहे. परंतु सर धरून चला एखादा असं प्रोडक्ट आहे की ज्याचे काहीतरी शेतकऱ्यांकडून किंवा आपले जे पार्टनर्स आहेत त्यांच्याकडून काही कंप्लेंट जर आली, याच्यावरती आपली कंपनी ॲक्शन काय घेणार? हे बघा, आपण म्हणजे याच गोष्टींची काळजी घेऊन आपण ब्रँडेड प्रोडक्ट निवडलेले आहेत की बाबा त्याचे कोणतेही प्रॉब्लेम्स आपल्याला त्या ठिकाणी येऊ नयेत. परंतु इन केस काही ठिकाणी तसं झालं की बाबा काही प्रोडक्ट्स आहेत जे शेतकऱ्यांनी वापरलेले आहेत आणि त्यांना समाधानकारक रिझल्ट्स त्या ठिकाणी नाहीत मिळाले, तर त्या ठिकाणी काय अडचणी असू शकतात? तर पहिली गोष्ट म्हणजे ते प्रोडक्ट वापरताना कदाचित त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीनं वापरलं गेलं असू शकतं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीमुळे त्यांना रिझल्ट नाहीत आले या गोष्टींचा पूर्ण अभ्यास केला जाईल आणि त्यानुसार त्या फार्मरला रिझल्ट काढून देण्याची गॅरंटी आम्ही घेऊ की बाबा जर एखादा फार्मर त्या ठिकाणी अपेक्षित रिझल्ट त्याला मिळत नाही तर त्याला तो रिझल्ट काढून देण्याची जबाबदारी पूर्णपणे आमची कंपनीची राहील. ओके सर, आपण बिझनेसमध्ये जर बघायला गेलो तर दोन गोष्टी असतात, एक असतो सेल आणि दुसरा असतो रिझल्ट. मग सर आपली जी कंपनी आहे ही नक्की सेल ओरिएंटेड आहे की शेतकऱ्यांच्या रिझल्ट ओरिएंटेड आहे? आतापर्यंत जी मी तुम्हाला माहिती दिली की कृषी रक्षक ॲग्रोकेअर ही एक कन्सल्टिंग कंपनी आहे, ही प्रोडक्ट कंपनी नाही आहे. आणि आम्हाला जर प्रोडक्ट सेल करायचे असते म्हणजे सेल हा जर आमचा फोकस असता तर आम्ही अनेक सारे प्रोडक्ट्स आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे व्हाईट लेबलिंगनं आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. त्याच्यावरती मी कृषी रक्षकचं ब्रँडिंग करून मार्केटमध्ये ते प्रोडक्ट आणू शकलो असतो. परंतु आमचा जो काही गोल आहे, जो काही विजन आहे, हे आमचं पूर्णपणे स्पष्ट आहे की आम्हाला सेल्स ओरिएंटेड मार्केटमध्ये नाही जायचं आहे. आम्हाला ॲक्च्युअल शेतकऱ्यांना रिझल्ट द्यायचा आहे. आम्हाला आमच्या सर्व्हिसच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवायचं आहे, त्यांचा खर्च कमी करायचा आहे आणि त्यांना एक चांगली नफ्याची शेती आम्हाला द्यायची आहे. ओके सर, तुम्ही आता शेतकऱ्यांच्या फायद्याबद्दल बोललात, शेतकऱ्यांना जो आपण रिझल्ट देणार आहोत आपल्या कंपनी थ्रू, आपल्या प्रोडक्ट्स थ्रू, याच्याबद्दल बोललो. पण दुसरा मुद्दा आहे की जे आपले पार्टनर्स आहेत, जे आपले ॲग्री प्रोफेशनल्स आहेत, हे आपल्या कंपनीशी जोडले गेलेले आहेत. जशी शेतकऱ्यांची ग्रोथ होते अशी सोबतच आपल्या ॲग्री प्रोफेशनलची जी करिअरची ग्रोथ आहे ही आपल्या कंपनीसोबत कशी होणार आहे? हे बघा, एक ॲग्री प्रोफेशनल ज्यावेळेस त्याच्या करिअरची सुरुवात कृषी रक्षक ॲग्रोकेअर सोबत करतो त्यावेळेस तो एक ट्रेनी ॲग्री कन्सल्टंट म्हणून सुरुवात करतो. ह्या त्याच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये, म्हणजे हा एक 3 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड आहे, या 3 महिन्यांच्या पिरियडमध्ये त्याला कंपनीच्या जे काही सर्व्हिसेस आहेत त्याचं ट्रेनिंग त्याला या ठिकाणी दिलं जातं आणि त्यासोबत त्याचा इन्कमही होतो. ह्या 3 महिन्यानंतर त्याला दुसरं प्रमोशन दिलं जातं, ते म्हणजे सिनियर फील्ड कन्सल्टंट. सिनियर फील्ड कन्सल्टंटचं काम काय राहतं तर डिजिटल मार्केटिंगचा वापर करून शेतकऱ्यांची कम्युनिटी बनवणे, डिजिटल टूल वापरून शेतकऱ्यांना ॲडवायझरी देणे व त्यांना लागणारी खतं पुरवणे. हा पिरियड सुद्धा पुढे 3 महिन्यांचा राहतो आणि यामध्ये त्याला महिन्याला 25,000 ते 50,000 रुपयांचं इन्कम होतो. त्यानंतर तिसरं प्रमोशन दिलं जातं ते म्हणजे एरिया हेड किंवा डिस्ट्रिक्ट हेड. एरिया हेड किंवा डिस्ट्रिक्ट हेडचं काम काय राहतं तर आपल्या भागातील जे नवीन शॉप आहेत त्यांचं मॅनेजमेंट करणं, आपल्याला मिळालेला एक्सपिरियन्स त्यांच्यासोबत शेअर करणं व त्यांचा व्यवसाय वाढावा यासाठी त्यांना योग्य ती मदत करणं. त्यावेळेस तो व्यक्ती एक सेंटरपुरता मर्यादित न राहता तो व्यक्ती पूर्ण एरियाभरामध्ये काम करतो. यामुळे त्या व्यक्तीचा मंथली इन्कम जर आपण बघितला तर तो 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत जातो. म्हणजे एक नवीन ॲग्री प्रोफेशनल त्याची सुरुवात केल्यापासून फक्त 6 महिन्यामध्ये मंथली 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत इन्कम घेऊ शकतो. त्यानंतर एक पुढचं प्रमोशन म्हणजे एक शेवटचं प्रमोशन दिलं जातं ते म्हणजे एक टेक्निकल मॅनेजर किंवा ट्रेनर. त्यावेळेस त्या व्यक्तीचं काम काय राहतं तर आपल्या भागातील एरिया हेड किंवा डिस्ट्रिक्ट हेड यांचं मॅनेजमेंट करणं, त्याचबरोबर कंपनीमधील जे नवनवीन कृषी शॉप आहेत, जे कृषी रक्षकचे ॲग्रो सेंटर आहेत, या सेंटरला ट्रेनिंग देणं हे एका ट्रेनरचं काम राहतं. आणि त्या व्यक्तीचा जर इन्कम आपण महिन्याचा बघायला गेला तर तो इन्कम 1,00,000पेक्षा जास्त इन्कम तो फक्त 1 वर्षामध्ये कमवू शकतो. म्हणजे जर एक करिअर ग्रोथ जर आपण बघितली तर एक ट्रेनी ॲग्री कन्सल्टंट पासून अगदी ट्रेनर होईपर्यंत तो एक फक्त 1 वर्षामध्ये तो कंपनीच्या टॉप पोझिशनपर्यंत पोहोचू शकतो आणि 1 वर्षामध्ये महिन्याला तो 1,00,000 रुपये सुद्धा या ठिकाणी कमवू शकतो. अशा पद्धतीने त्याची करिअर ग्रोथ आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. सर, तुम्ही मला करिअर ग्रोथबद्दल सांगितलं, ज्याच्यामध्ये 1 वर्षामध्ये साधारणपणे 1,00,000पेक्षा जास्त एवढे रुपये आपला ॲग्री प्रोफेशनल कमवू शकतो. एक मला थोडं कन्फ्युजन आहे की जे आपले सेंटर्स आहेत, जे सेंटर ओनर प्रमोट होऊ शकतात की यासाठी वेगळे ॲग्री प्रोफेशनल्स असतील? बरोबर, हा म्हणजे खूप भारी प्रश्न आहे. हे बघा, कृषी रक्षक ॲग्रोकेअरचा जो पूर्ण बिझनेस मॉड्यूल आहे ना, हा एक कस्टमाइज मॉड्यूल आहे. म्हणजे हा फक्त तुम्ही जॉबसारखा पण बघू नका आणि फक्त बिझनेससारखाही बघू नका. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर एक व्यक्ती स्वतःचा बिझनेस चालू करतोय, त्या ठिकाणी पहिला तो ट्रेनी ॲग्री कन्सल्टंट आहे, त्या ठिकाणी त्याला पूर्ण सगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. दुसऱ्या स्टेपला तो सिनियर फील्ड कन्सल्टंट म्हणून काम करतोय, त्यावेळेस तो शेतकऱ्यांना खतं पुरवतोय आणि त्याच्यातून त्याचा इन्कम होतोय. परंतु जसं त्याला तिसरं प्रमोशन मिळतंय त्यावेळेस तोच व्यक्ती आहे जो आमचा सेंटर ओनर आहे, तोच व्यक्तीचं त्या ठिकाणी आम्ही प्रमोशन करतोय पूर्ण त्याच्या एरियामध्ये.
म्हणजे उद्या जाऊन त्याच्या एरियामध्ये होणारा जो काही बिझनेस आहे, आज जर आपण बघितलं, जसं तुम्ही पहिल्यांदा उदाहरण दिलं होतं मला एक कृषी सेवा केंद्राचं. एक कृषी सेवा केंद्र फक्त त्याच्या एरियापुरतं मर्यादित राहतं. म्हणजे तो व्यक्ती त्याच्या दुसऱ्या एरिया सोडून, म्हणजे स्वतःचा एरिया सोडून दुसऱ्या एरियामध्ये जाऊन खतं विकू नाही शकत किंवा तिथल्या बिझनेसवरती तो इन्कम नाही कमवू शकत. परंतु आपण जर कृषी रक्षक ॲग्रोकेअर सेंटरचा जर आपण विचार केला, हा जो बिझनेस मॉड्यूल आहे, हा बिझनेस मॉड्यूल पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे एक व्यक्ती ज्याने त्याच्या गावामधून एक सेंटर चालू केलं होतं, तो व्यक्ती तिसरं प्रमोशन ज्यावेळेस त्याला मिळते ॲज अ एरिया हेड किंवा डिस्ट्रिक्ट हेड, त्यावेळेस तो त्याच्या संपूर्ण एरियामध्ये त्याचा बिझनेस एक्सपांड करू शकतो आणि त्या संपूर्ण एरियामध्ये होणारा जो काय बिझनेस आहे त्याच्यावरती त्याला या ठिकाणी पैसे मिळतात. म्हणजे त्याच्या शॉपमधून जे प्रोडक्ट सेल होत आहेत त्याच्यावरती त्याला मार्जिन मिळतच आहे, त्या ठिकाणी त्याचं प्रॉफिट जनरेट होतच आहे. पण त्याबरोबर तो त्याच्या एरियामधल्या बाकीच्या बिझनेस पार्टनरला या ठिकाणी तो एक्सपिरियन्स शेअर करतोय, मॅनेजमेंट त्यांचं करतोय, म्हणून त्याला त्या ठिकाणी ॲडिशनल इन्कम जो काय आहे त्याला कंपनीकडून दिला जातोय. म्हणजे एक व्यक्ती जो बिझनेस म्हणून सुरुवात करतो आणि पुढे जाऊन तो एक त्याचा बिझनेस संपूर्ण त्याच्या एरियामध्ये, संपूर्ण त्याच्या जिल्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी त्याचा एक्सपांड करू शकतो, असा हा एक करिअर ग्रोथ प्लॅन आहे. अच्छा, म्हणजे आपले जे बिझनेस पार्टनर्स आहेत की जे त्यांच्या एरियामध्ये आपलं ॲग्रो सेंटर चालू करणार आहेत, हे त्यांच्या एरियामध्ये आपला बिझनेस एक्सपांड सुद्धा करू शकतात. ही गोष्ट मला नवीन ऐकायला मिळाली. परंतु सर, एखादा ॲग्री प्रोफेशनल असं म्हणाला की मला नोकरी करायची, मला बिझनेस नाही करायचा, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नोकरीमध्ये आज जर आपण करिअर ग्रोथ जर बघायला गेला तर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज होत नाहीये. कारण आज जर आपण बघायला गेला तर प्रत्येक वर्षी 1.5 लाखापेक्षा जास्त ॲग्री प्रोफेशनल त्यांचं शिक्षण पूर्ण करतायत आणि जेवढी मुलं शिक्षण पूर्ण करतायत तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत. दुसरा मुद्दा हा आहे की नोकरीमध्ये एक फिक्स इन्कम आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक मर्यादा आहे इन्कम कमवण्याची. आज कितीतरी ॲग्री प्रोफेशनल मी बघितलेले आहेत की 10,000, 15,000, 20,000, 25,000मध्ये ते आज त्यांचं त्या ठिकाणी ते काम करतायत. जर आपण कम्पेअर केलं आपल्या बिझनेस मॉडेल सोबत, तर एक व्यक्ती स्वतःचा व्यवसाय चालू करून फक्त 1 वर्षामध्ये तो 1 लाखांपेक्षा जास्त इन्कम कमवू शकतो. म्हणजे त्याला या ठिकाणी मर्यादा नाहीये, तो त्याला त्याच्या कॅपॅसिटीनुसार कितीही इन्कम त्याचा या ठिकाणी तो वाढवू शकतो. म्हणून या ठिकाणी आज नोकरीपेक्षा व्यवसाय हा पर्याय आजच्या ॲग्री प्रोफेशनल्सनं निवडला पाहिजे असं मी सांगेन. सर, तुम्ही असं म्हटलं की नोकरीपेक्षा व्यवसाय, हे ठीक आहे, पण एखादा ॲग्री प्रोफेशनलचा पुढचा प्रश्न असा असेल की मग मी तुमचं बिझनेस मॉडेल काय घेऊ, तुमचं सेंटर मी का हे करू, नाही का मी स्वतःचंही चालू करू शकतो माझा बिझनेस? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी स्वतःचं एक कृषी सेवा केंद्र चालू करू शकतो, त्याच्यामध्ये काय असं काही वेगळे पण नाहीये. परंतु जर तुम्हाला एक दुकानदार म्हणूनच तुमचं करिअर करायचं असेल तर तुम्ही एक सामान्य कृषी सेवा केंद्र तुम्ही चालू करू शकता. परंतु जर तुम्हाला पुढे जाऊन एक ॲग्री एंटरप्रेन्योर म्हणून समोर यायचं असेल, एक स्वतःचा एक ब्रँड बनवायचा असेल, फार्मरची एक कम्युनिटी बनवायची असेल, तर तुम्ही नक्कीच कृषी रक्षक ॲग्रोकेअर सोबत आलं पाहिजे. कारण हा बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही एक भविष्यामधले ॲग्री एंटरप्रेन्योर म्हणून या ठिकाणी समोर येणार आहात आणि याच्या माध्यमातून तुमचा इन्कमही चांगला होणार आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला सपोर्टही चांगला आहे. म्हणजे त्यामुळे तुमचं करिअर ग्रोथ या ठिकाणी जर बघायला गेलात तर खूप चांगल्या पद्धतीनं होते. मार्केटिंग सपोर्ट मिळतोय, बाकीच्या सब्जेक्ट एक्सपर्टकडून तुम्हाला या ठिकाणी मेंटॉरिंग केलं जातंय. म्हणजे खूप साऱ्या ॲडिशनल गोष्टी आहेत की ज्या एका कृषी सेवा केंद्र व्यक्तीला त्या ठिकाणी मिळणार नाहीत आणि त्या ठिकाणी त्याचा करिअर ग्रोथ नक्कीच कृषी रक्षक ॲग्रोकेअरपेक्षा कमीच होईल. सर, तुम्ही आता जे ॲग्री प्रोफेशनल्स आहेत यांना फायदा कसा होईल आपलं सेंटर घेतल्यानंतर हे सांगितलं, पण एक माझा असा प्रश्न आहे की सध्या ॲग्री प्रोफेशनल्स जे आहेत यांना सध्याची सगळ्यात मोठी समस्या काय आहे? जसं मी तुम्हाला आत्ता मगाशी एका प्रश्नामध्ये उत्तर दिलं होतं की आज जर आपण बघायला गेलात तर भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, आपल्याला माहिती आहे. आज जर आपण बघायला गेला तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 55% पेक्षा जास्त लोकसंख्या ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शेतीशी निगडीत आहे. म्हणजे शेती हा व्यवसाय आपल्या तर खूप मोठा आहे. परंतु जर आपण बघायला गेलात ॲग्री प्रोफेशनल्स जे आहेत आजचे, याच्यामध्ये प्रत्येक वर्षी 1.5 लाखापेक्षा जास्त ॲग्री प्रोफेशनल स्वतःचं या ठिकाणी शिक्षण पूर्ण करतायत. परंतु आज तेवढ्या पटीमध्ये आज मार्केटमध्ये नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत. म्हणजे आज जर आपण बघितलं तर एक ॲग्री प्रोफेशनलनं त्याचं एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर त्याच्या पुढे काही सिलेक्टेड करिअर आहेत. त्याच्यामध्ये तो व्यक्ती पहिल्यांदा काय करतो तर एकतर तो सरकारी नोकरीच्या पाठीमागे लागतो, म्हणजे स्पर्धा परीक्षेला तो त्या ठिकाणी ट्राय करतो. दुसरा आहे तो एक खाजगी कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी नोकरी करतो आणि तिसरं म्हणजे तो स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी उभारतो. परंतु आज जर आपण तिन्हीची परिस्थिती बघितली, म्हणजे आज जर आपण पहिलं सरकारी नोकरीचा जर विचार करायला गेलात तर आज आपल्यालाही माहिती आहे आणि सगळ्या ऑडियन्सलाही माहिती आहे की आज एका जागेसाठी करोडो फॉर्म्स आज या ठिकाणी येतात, म्हणजे ॲप्लिकेशन्स तेवढे येतात आणि त्या ॲप्लिकेशन्समधून म्हणजे करोडो लोकांमधून एका व्यक्तीला त्या ठिकाणी सरकारी नोकरी त्या ठिकाणी मिळणार आहे. तर बाकीच्या उरलेल्या लोकांचं काय? म्हणजे आज जर आपण बघायला गेला तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये अनएम्प्लॉयमेंट ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आहे. आज जर आपण बघायला गेला तर आपली इथं
पोटेन्शियल खूप मोठे आहे, परंतु आज ॲग्री प्रोफेशनलकडे एक चांगला प्लॅटफॉर्म नसल्यामुळं आज त्यांचं करिअर चांगल्या पद्धतीनं होत नाहीये आणि ही आजची सध्याची परिस्थिती आहे. आज नोकरीमध्ये जर तो गेला तर नोकरीमध्ये सुद्धा त्याचं तेवढी करिअर ग्रोथ नाही होते, म्हणजे त्याची जे काही स्वप्न आहेत ते स्वप्न सुद्धा या ठिकाणी आहेत त्याची पूर्ण होत नाहीत, अशी परिस्थिती आज आहे. आणि व्यवसायाचं जर आज आपण बघायला गेला तर कॉम्पिटिशन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे जर कृषी सेवा केंद्रांचा जर तुम्ही विचार करायला गेला तर एका गावामध्ये आज 4-4 दुकान आहेत आणि आज त्या ठिकाणी हा व्यक्ती कधी त्या कॉम्पिटिशनमध्ये जाणार, कधी तो त्याचा स्वतःचा व्यवसाय सेट करणार, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही कृषीरक्षक ॲग्रोकेअर हे एक बिझनेस मॉडेल डिझाईन केलं की ज्याच्यामध्ये एक तरुण व्यक्ती म्हणजे एक ॲग्री प्रोफेशनल स्वतःचं एक चांगलं करिअर तो कृषीरक्षक सोबत या ठिकाणी करू शकतो, अशा पद्धतीनं आहे. सर, तुम्ही आता ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आणि ॲग्रिकल्चर प्रोफेशनल जे आहेत त्यांच्या आयुष्यामधल्या अडचणी आणि समस्या सांगितल्या आणि याच्यावरती आपलं कृषीरक्षक ॲग्रोकेअर जे आहे हे एक सोल्युशन आहे असं तुम्ही म्हणताय. मग हे त्यांच्या आयुष्यामध्ये गेल्यामुळे किंवा ते आपल्या सेंटरमध्ये आल्यामुळे किंवा आपल्याशी जोडले गेल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की काय बदल घडतील? कृषीरक्षक ॲग्रोकेअर सोबत ज्यावेळेस एखादा व्यक्ती कनेक्ट होतोय त्यावेळेस तो एक नॉर्मल एक ॲग्री प्रोफेशनल आहे ज्याच्याकडे टेक्निकल नॉलेज आहे अशा लेवलला तो आहे. परंतु ज्यावेळेस तो कंपनीशी कनेक्ट होतोय त्यावेळेस त्याला पूर्ण ट्रेनिंग दिलं जाणार आहे, त्याचा एक करिअरही चांगल्या पद्धतीनं होणार आहे. म्हणजे जे एक मुलांचं स्वप्न असतं की एक चांगली नोकरी किंवा एक चांगला इन्कम मला मिळाला पाहिजे तोही त्यांना या ठिकाणी मिळतोय. आणि या ठिकाणी मी एक मुद्दा ॲड करेल की कृषीरक्षक ॲग्रोकेअर त्या व्यक्तींना फक्त या ठिकाणी पैसाच देतं असं काही नाही, म्हणजे इन्कम तर बाय डिफॉल्ट या ठिकाणी त्यांना मिळतोच आहे त्यांच्या कामावरती, परंतु याच्या पलीकडे आम्ही काही ॲडिशनल गोष्टीसुद्धा त्यांना दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही फॅमिली प्रोटेक्शन प्लॅन त्यांच्यासाठी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 3 लाख रुपयांचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आम्ही त्यांना स्वतः व त्यांच्या नॉमिनीसाठी या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर 5 लाख रुपयांचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्ससुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांच्यासाठी दिलेला आहे आणि 5 लाख रुपयांचा नॅचरल डेथ इन्शुरन्स. म्हणजे जर बघायला गेला तर पैसाही या ठिकाणी त्यांना दिलेला आहे. पैशासोबत आम्ही त्यांची फॅमिलीसुद्धा प्रोटेक्ट केलेली आहे. आम्ही एवढ्यावरतीच थांबलेलो नाही, आम्ही त्यांना याच्यामध्ये काही परफॉर्मन्स बेनिफिट्ससुद्धा दिलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये आम्ही वर्षामध्ये त्यांना 4 डोमेस्टिक टूर आणि एक इंटरनॅशनल टूर आम्ही त्यांना या ठिकाणी देतो. म्हणजे जर थोडक्यात जर बघायला गेला तर हे कृषीरक्षक ॲग्रोकेअर एक असं बिझनेस मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये त्यांना पैसाही चांगला मिळणार आहे, त्यांची फॅमिलीही प्रोटेक्ट होणार आहे आणि एन्जॉयमेंटसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. म्हणजे आज जर आपण बघायला गेला तर आजच्या कृषी पदवीधरांसाठी हे एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, हे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं मी म्हणेल. सर, तुम्ही आत्ताच आपले जे ॲग्री प्रोफेशनल्स आहेत यांच्या आयुष्यामध्ये बाय डिफॉल्ट जो इन्कम आहे जो आपल्या सेंटरमधून होणार आहे याच्यासोबत आणखी जे फायदे आहेत, जे इन्शुरन्स असेल किंवा या गोष्टी, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या. आता जे आपले प्रेक्षक आहेत किंवा जे आपले ॲग्रिकल्चर प्रोफेशनल्स आहेत यांना तुम्ही याच्या माध्यमातून काय संदेश द्याल? आज जर आपण बघितलं ॲग्री इंडस्ट्रीविषयी पहिली सगळी माहिती घेणं आज गरजेचं आहे. आज मार्केटमध्ये असणारी अनएम्प्लॉयमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट या सगळ्या गोष्टींची माहिती आज ॲग्री प्रोफेशनल्सनं घेतली पाहिजे आणि एक चांगलं करिअर कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे सुद्धा त्यांनी आज बघितलं पाहिजे. प्रत्येक वर्षी चालत आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आज ॲग्री प्रोफेशनल्सला हे माहितीच नाही आहे की त्यांच्यासाठी किती प्लॅटफॉर्म्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आज जर आपण बघितलं तर फक्त एक नोकरी आणि फक्त एक कृषी सेवा केंद्र इथपुरतं मर्यादित न राहता आजच्या नवनवीन टेक्नॉलॉजीज, नवनवीन ज्या काही गोष्टी आहेत याचा वापर करून आपण एक स्वतःचा चांगला व्यवसाय कशा पद्धतीने या ठिकाणी वाढवू शकतो याही गोष्टीचा विचार त्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. आणि कृषीरक्षक ॲग्रोकेअर सोबत ते हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी ते करू शकतात. म्हणजे स्वतःचं एक चांगलं करिअर नवनवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या ठिकाणी ते करू शकतात असं मी त्यांना या ठिकाणी सांगेल. सर, तुम्ही आज खूप चांगल्या पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं आणि ॲग्री प्रोफेशनलच्या आयुष्यामध्ये एक खूप चांगला बदल घडवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. सर, माझा एक छोटा प्रश्न आहे, कृषीरक्षक ॲग्रोकेअर आहे याच्याबद्दल एका वाक्यामध्ये तुम्ही काय सांगाल? कृषीरक्षक ॲग्रोकेअर म्हणजे शेतकऱ्यांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. अगदी आमचं जे ब्रीथ वाक्य आहे, फ्रॉम सॉइल टू सक्सेस, म्हणजे अगदी मातीपासून ते यशापर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे बिझनेस पार्टनर्स आणि ॲग्रिकल्चर प्रोफेशनल्सना त्यांच्या आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि सर, तुम्ही जो वेळ दिला आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक असं धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण कृषीरक्षक ॲग्रो सेंटर संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. जर तुम्ही ॲग्रिकल्चर प्रोफेशनल असाल आणि एक चांगला बिझनेस उभारण्याचा विचार करत असाल तर कृषीरक्षक ॲग्रोकेअर हा तुमच्यासाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आजच कृषीरक्षक कंपनीमध्ये संपर्क करा आणि आपलं रिस्पेक्टेबल आणि इम्पॅक्टफुल करिअर बनवा. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट.